पूर्वी जन्मी केलंय पाप ग पूर्वी जन्मी केलंय पाप यतिबाई कीर्तनात झोप ग यतिबाई भजनात झोप। म्हणजे ह्या गीताची रचना अशी केली का बारीकीनं जरा शेवटपर्यंत ऐकलं तर एक एक शब्द माणसाच्या लक्षात येऊन जातो। इला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड संसारासाठी करी धावपळ संसारासाठी करी धावपळ हरिनामाला काढीना वेळ ग हरिनामाला काढीना वेळ इला संसाराचं वेड ग हरिनाम वाटना गोड इला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड संसारामध्ये धुंद झाली ग संसारामध्ये धुंद झाली नाही कुठं तीर्थाला बाई गेली ग नाही कुठं तीर्थाला बाई गेली इला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड इला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड संसाराच्या लागली ध्यानी ग संसाराच्या लागली ध्यानी नाही घातील तुळशीला पाणी ग नाही घातील तुळशीला पाणी हिला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड हिला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड पूर्वी जन्मी केलंय पाप ग पूर्वी जन्मी केलंय पाप यतिबाई कीर्तनात झोप ग यतिबाई भजनात झोप हिला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड हिला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड संसार करून करावा सार ग संसार करून करावा सार नैथर वाया येर झार ग नैथर वाया येर झार हिला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड हिला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड हिला संसाराचं येड ग हरिनाम वाटना गोड। खरंच जर प्रत्येक शब्दाचा जर बारकाईने विचार केला तर खूप काही समजण्यासारखं आहे। आईने एका कडव्यात सांगितलं की जीवनात आल्यानंतर संसार तर करावा, जन्माला आल्यानंतर संसार तर व्हावाच, पण या संसार करीत असताना या जीवनाचा सार सुद्धा झाला पाहिजे, यावर आधारित आईने गीत रचना केलेली आहे। आई काय सांगसाल? जीवनामध्ये येऊन संसार पण व्हायला पाहिजे आणि संसारासोबत सार पण जीवनात सार पण व्हायला पाहिजे।